इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वरमधील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली। शाळेचा पहिला दिवस आहे, मात्र शाळेच्या खोल्यांची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर पटांगणामध्ये बसून पहिल्याच दिवशी शिक्षण घ्यावे लागले। या संदर्भात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सपोस्ट करत गंभीर बाबीकडे शासनाचं लक्ष वेधलेलं आहे। लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष देऊन सुधारित उपाययोजना कराव्यात अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मी स्वतः फोन केल्यात मोहिते साहेब, आम्हाला शाळा पाहिजे आणि ह्या 4 वर्ग खोल्या ज्या आहेत त्या पाडून पाहिजेत आम्हाला। परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कुठलंही झालं नाही। एक दुःखद घटना घडली की आमच्यातला एक मुलगा 3 जागेला हात फ्रॅक्चर झाला, त्याच्या अंगावरती भिंत पडली। म्हणून आज शाळा भरायचा टाइम आला तरी शाळा आम्हाला मिळाली नाही, किंबहुना त्या पाडल्या पण नाहीत। आणि तालुका गट शिक्षण अधिकारी आता इथून अक्षरशः आमच्या प्रश्नाला उत्तर न देता पळून निघून गेले। 2-3 महिन्यापूर्वी तमाम भरणे गावात होते कार्यक्रमानिमित्त, तर त्यांना आम्ही बोलवलं। ते थांबले तर आम्ही गाडी अडवून त्यांना बोललो, मामा खाली या, तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, तुम्ही शाळेची दुरावस्था पहा। तर मामा म्हणले आता नाही येणार मी, नंतर बघू, ह्याला सांगतो त्याला सांगतो। तर काय ते आले नाहीत, पण त्यांना कार्यक्रमात जायला जमलं। पण शाळेची जी लहान मुलं आहेत त्यांचं बघायला जमलं नाही। शाळा पडली आमची, किती दिवस झाले? लई दिवस झाले। मग आता 9 वर्ग पाणी शाळेत काय दिसलं सकाळी आले? साप कुठं होता सर? इथं तुम्ही कुठं बसलाय आता? वडाच्या झाडाखाली। 4थीला आम्ही ह्या वर्गात बसत होतो तेव्हा तो वर्ग ढासळला होता, म्हणजे थोडक्यात पत्रा बित्रा सगळं हे झालं होतं। अजून पण त्या वर्गाची तशीच परिस्थिती, त्यात काही नवीन केलं नाही, म्हणजे त्यात कोणी दखलच घेतली नाही काय त्याची। हा, आमच्या अध्यक्षांनी पत्रही दिले पण त्याची काही कोणी दखल घेतली नाही। आणि कालची गोष्ट म्हणलं तर मी इथं आमची एक शिवांशू म्हणून भाऊ आहे माझा, त्याला घालवायला आलो होतं तर इथं साप दिसला मला। म्हणजे ही लहान लहान मुलं जी आहेत ना त्याची बाहेर बसतात, त्यांच्या जीवाला म्हणजे खरंच धोकायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।